2 दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसातही त्या शहरी बसस्थानकातून बाहेर पडलेले एसटी मार्गात साचलेलं पाणी व खड्डं चुकवीत घुसखोरी करणाऱ्या लहान मोठ्या वाहनांचे अनेक अडथळे कसेबसे पार करीत दाट लोकवस्तीला मागे टाकून अखेर टॉप गिअरवर स्थिरावली. आणि इतक्या वेळ खिडकी बाहेर पाहणाऱ्या कंडक्टर साहेबांनी गळ्यातले तिकीट मशीन सावरीत बसमध्ये बसलेल्या प्रवाशांकडे आपला मोर्चा वळवीत तिकीटचा गजर केला. अर्थात असं असलं तरी प्रवासी आणि एस टी कंडक्टर यांच्यात सुसंवादापेक्षा वितंडवादाची जुनी परंपरा अबाधित ठेवत तिकिटासाठी हात पुढे केलेल्या पहिल्याच प्रवाशाने केवळ एका तिकिटासाठी कंडक्टरसमोर 2000चे भारतीय चलन धरून वादाची पहिली ठिणगी प्रज्वलित केली. अहो साहेब, अजून एकही तिकीट फाडलं नाही मी आणि तुम्ही 2000ची नोट देताय, सुट्टे द्या. कंडक्टर साहेबांनी नोटेला स्पर्शही न करता तारस्वरातली आपली तिकीट प्रतिक्रिया नोंदवली. अहो महाशय, तुम्हाला नाही का ठेवता येत चेंज? तुमचं काम आहे ते. प्रवासाला निघताना आम्ही सुट्टे शोधत बसायचं का? ते तुमचं तुम्ही बघा, नाहीतर शेवटी तिकीट घ्या. साऱ्या बसचं बुकिंग करायचंय मला, तुमच्याशी वाद घालायला वेळ नाही माझ्याकडे. असं म्हणत कंडक्टर साहेबांनी शेजारच्या दुसऱ्या प्रवाशाकडे मान वळवीत विचारलं, बोला तुमचं काय? इकडे बसमधील उर्वरित प्रवासी 2000च्या नोटेने पायाभरणी केलेलं वादविवादाने गाजलेलं ते ऑन रोड पथनाट्य पाहून उगीच पुन्हा वादाचं कारण नको म्हणून आपापल्या जवळील होता होईल तितकी तिकिटाची अचूक रक्कम देण्यासाठी खिसे व पर्स दुंडाळू लागले. तोपर्यंत पावसाची तमा न करता एस टी सुसाट निघाली होती. बसचे सारथी महोदय डोंगराळ भाग, घाट रस्ता, अचानक वाढलेल्या जोरदार पावसातून मार्गक्रमण करीत कमी झालेल्या दृश्यमानाचा अंदाज घेत बसचे सारथी करण्यात मग्न असताना कंडक्टर साहेब तिकिटांच्या पैशाची देवघेव करीत पुढे जात 2 सीटवर मागे पुढे बसलेले 4 आजीबाईंच्या सीटजवळ पोहोचले होते. बोला आजीबाई, कुठं जायचं? तिकीट बोला. पाऊस, त्यात खिडकीतून येणारी थंड हवा, गारट्यामुळं डोक्यापर्यंत शाल ओढलेल्या 4ही आजीबाईंपैकी एका आजीने थरथरत्या हातात गट्ट धरलेल्या नोटा कंडक्टर साहेबांपुढे करीत 4 पंढरपूर द्या दादा म्हटलं आणि दादांनी कपाळावर हात मारून घेतला. आजीबाई, अहो बस पंढरपूरला नाही जात, सोलापूरला चालली. तुम्ही कशा बसला तिच्यात? शेजारच्या फलाटावर लागली होती ना गाडी, पंढरपूरला जायला खास बस सोडल्यात, त्यात जायचं ना. दादा मोटार अड्ड्यावर एका बाबाला विचारलं, त्यानं इकडं बोर्ड दाखवलं, बसलो हिच्यात. दादा, 2 वर्ष झालीत आमचा पांडुरंग भेटला नाही र, पायात जोर होता तवर वारीत चुकवली नाही कधी, चालवत नाही रा आता, शेतीत काबाड कष्ट जेल्लेत तवा कुठं पैसे जमवलेत. निघालो विठ्ठल रुक्माईला भेटाया, चंद्रबागेत डुबकी माराया, 2 दिवसावर एकादश येऊन ठेपली, काय पण कर दादा, पंढरीला पोचिव तू. कंडक्टर साहेबांना काय बोलावं सुचत नव्हतं. आता ह्या म्हाताऱ्यांना कसं सांगावं, बस पंढरपूरला नाही नेता येणार. गयावया करणाऱ्या आजीबाईंची विठ्ठलाला व पांडुरंगाला भेटण्याची तळमळ ओढ मनाची अगतिकता वाढवीत असली तरी त्यांच्या हातात काहीच नव्हतं. तोपर्यंत बस घाटाच्या पायथ्याशी पोहोचत होती. घाटाच्या अलीकडे महाराष्ट्र पोलीस लिहिलेल्या रस्ता अडवून आडव्या लावलेल्या भरभक्कम ब्रॅकेटजवळ रेनकोट घातलेले कोसळणाऱ्या पावसात उभे पोलीस थांबा इशारा देत वाहने थांबवित वाहनांना रोखीत होते. इकडे बसमध्ये अनेक शंकांना आलेले उधाण, अपघात झालाय, मंत्र्यांचा काफिला, RTO चेकिंग, नक्की काय झालं होतं? परंतु काही क्षणातच याचं उत्तर मिळालं होतं. अतिवृष्टीमुळे घाटमाथ्यावर वळण रस्ता खचल्याने या मार्गावरची सर्व वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. घाट रस्त्याने होणारी वाहतूक पर्यायी व्यवस्था म्हणून पंढरपूर मार्गे वळवण्यात येत होती. सर्व वाहकांनी या मार्गाचा अवलंब करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. उभ्या वाहनांच्या रांगेतून पोलीस जीपद्वारे वारंवार होणारी उद्घोषणा कानी पडताच बसमधील प्रवाशांची चलबिचल वाढली असली तरी एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर मात्र समाधान पसरलं होतं. अलीकडच्या फाट्यावरून बस पंढरपूर मार्गे वळण्यासाठी कंडक्टर साहेब बस खाली उतरून रिव्हर्स घेण्यासाठी शिट्टी वाजवीत ड्रायव्हरला मदत करीत असतानाच सहजच त्यांची नजर घाटमाथ्यावरील मेघाच्छादित एका उंच सुळक्यावर स्थिरावली होती. कोसळणारा पाऊस, दाट धुके, निळ्या सावळ्या मेघांनी गच्च भरलेले आकाश, निसर्गाच्या त्या विशाल पार्श्वभूमीवर धुक्यात आपलं अस्तित्व दाखवणारा तो सुळका जणू करकटीवर घेऊन पांडुरंग उभा भासत होता. ते अद्भुत दृश्य डोळ्यात साठवीत कंडक्टर साहेब भावूक झाले होते. बा विठ्ठला, तुला भेटण्याची आस लागून राहिलेल्या बसमधल्या त्या 4 आजीबाईंना पंढरपूर वारी घडवण्यासाठी मी काहीच करू शकत नव्हतो. तू मात्र माझं काम लीलया सोप्प करून टाकलंस. पुंडलिका भेटी परब्रह्म आले ह्याची प्रचिती झाली देवा. तुझ्या भक्तासाठी तू काहीही करू शकतोस. निर्बळ मनाने तुझ्या भेटीला निघालेल्या आजीबाईंची इच्छा नक्कीच पूर्ण होणार.
एक शानदार वळण घेऊन एस टी मार्गस्थ झाली असली तरी कंडक्टर साहेबांची नजर अजूनही त्या सुळक्यावर स्थिरावली होती, तो नजारा दृष्टीआड होईपर्यंत.